बघू शकता आपला मेथीचा ठेपला किती छान असा बनून तयार आहे, जो अगदी कमी वेळेत बनतो आणि चविष्ट असा बनून तयार होतो. तर आता हिवाळ्यात मेथी पण भरपूर प्रमाणात येत आहे. तर नमस्कार, मी कविता, कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली छान असा मेथीचा ठेपला, जो हा गुजराती पदार्थ आहे ॲक्च्युली. पण बघू शकता किती सुंदर मऊ असा बनून आपला ठेपला तयार झालेला आहे. आणि त्याच्यासोबत आपण चटणी पण बनवली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. तर बघू शकता आपला मेथीचा ठेपला आणि चटणी किती छान बनवून तयार आहे. त्यासाठी इथे मी 1 ते दीड वाटी इतकी मेथी निवडून घेतलेली आहे स्वच्छ. आणि इथे छान अशी स्वच्छ कट करून घेतलेली आहे आणि धुवून घेणार आहे मी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता ही आपण छान असं धुवून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हा ठेचा खूप छान लागतो ठेपल्यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर पण आपल्याला त्या ठेच्यासोबतच तळून घ्यायची आहे. आता इथे आपला ठेचा छान असा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आता इथे आपण कणिक तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ इथे मी 3 ते 4 वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे. तर पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. कारण मी दुपारच्या जेवणासाठी बनवत होती. इथे मी मसाले घेतलेले, लाल तिखट घेतले, हळद घेतली, थोडी तीळ, जिरं आणि कसुरी मेथी घेतली. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, हे आपल्याला पिठामध्ये सुरुवातीला घालून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर होतात हे ठेपले. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण छान असं सर्व घातल्यानंतर आपल्याला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा, जो आता आपण बनवला मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बघू शकता आता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने छान असं काढून घेते, कारण मिरची खूप तिखट होती आणि लवंगी मिरची घातली होती, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते लवंगी मिरचीमुळे. आणि आता आपल्याला इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता छान असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला इथे 4 चमचे इतकी दही घालून घ्यायची. तर दही खूप छान लागते ठेपल्यांमध्ये आणि दही आपल्याला आवश्यक आहे. तर ठेपला बनवताना दही तुम्ही. तर आपल्याला इथे 4-5 चमचे इतकी दही घालून घ्यायचे. आणि आता इथे बघू शकता आपण ही जी अ, मेथी होती ती छान अशी कट करून स्वच्छ निवडून धुवून स्वच्छ घेतलेली 3 ते 4 पाण्यामध्ये. आणि छान अशी बारीक कट करून घेतलेली. मला एवढी जाडसर थोडीशी हवी होती म्हणून त्या हिशोबाने मी कट केली. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त बारीक पण करू शकता. आता हे सर्व आपण मेथी आहे ना पिठामध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. नवीन असणार तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर बघू शकता इथं आता आपण छान असं व्यवस्थित याचं गोळा तयार करून घेणार आहोत. त्याआधी मी थोडं पाणी, आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण आपण दही पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये. मग मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि तेच पाणी घेतलं. तर बघू शकता आपला गोळा मळून तयार आहे. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर सुरुवातीला आता इथे आपण 5 ते 7 मिनिटं छान असा आपला गोळा मळून बाजूला ठेवून द्यायचा आहे. मगच आपल्याला ठेपले लाटायला घ्यायचे. म्हणजे त्याने छान असा गोळा सेट होतो. आता इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ, कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि आपण मोठा लिंबू एवढी आपल्याला एक छान अशी गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला छान असा हा ठेपला लाटून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा पोळीसारखा नाही लाटायचा. पोळीसारखाच लाटायचा आहे, पण आपल्याला घडी वगैरे काही करायची नाही. तर डायरेक्टच लाटायला घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे आपला ठेपला खूप छान होतो. तर बघू शकता. आणि ठेपल्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी थोडं कोरडं पीठ लावून छान असा लाटून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर मला नक्कीच कमेंट करा मित्रमैत्रिणींनो. आणि ठेपला कसा झाला ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघू शकता आता इथे मी छान असं, आपण जसं चपाती लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि इथे मी एक छान अशी खोलगट प्लेट घेतलेली आहे, जिला करपे म्हणजे जिला काठ होते, जेणेकरून आपण ते कट व्यवस्थित करू शकतो. कारण मला ठेपल्यांचा एकसारखा आकार आवडतो ना, त्याच्यामुळे मग मी त्या हिशोबाने तशी प्लेट घेतली. तर तुमच्याकडे ती साईजची किंवा छोट्या साईजची प्लेट असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता. आता बघू शकता इथे आपल्या ठेपला छान असं लाटून तयार झालेला आहे. तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर आपण ठेपला घालून घेत आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं तवा गरम करून थोडंसं तेल लावून घेतलं ना, तर ठेपला छान सेट पण होतो आणि चवीला पण खूप खमंग येतो. तर आता इथे बघू शकता
आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिळाचं प्रमाण पण वाढवू शकता. म्हणजे गोळा केल्यानंतर जेव्हा आपण लाटतो ना, तर त्यावेळेस पण तुम्ही तीळ लावू शकता. तर खूप सुंदर येते तिळामुळे त्याची चव. आणि सध्या हिवाळ्यात मेथी पण भरपूर प्रमाणात येते आणि हिवाळा असल्यामुळे तुम्ही तीळ पण त्यात छान असं घालू शकता. आता इथे आपण दोन्ही साईडने आलटून-पलटून छान असं ठेपला भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही थोडं-थोडं तेल लावून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर होतो आणि दही असल्यामुळे हा ठेपला अगदी मऊसूत होतो. तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा. रंग पण खूप छान आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर इथे एवढे ठेपले बनवून तयार झाले. आता आपण ठेपल्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. तर इथे मी हिरवी मिरची घेतली. इथे लसूणचे ओला लसूणचे पानं घेतले म्हणजे पातीचं लसूण घेतलेलं आहे. 2-3 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडं आलं घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायची. तर खूप सुंदर होते. तुमच्याकडे पातीचा लसूण नसेल तरी काही हरकत नाही. तर इथे आपण जाडसर थोडंसं वाटण तयार करून घेणार आहोत. आता इथे एक कढई घेतली मी. कढईमध्ये थोडंसं 2 चमचे इतकं बेसन पीठ घालून घेते आणि बेसन पिठामुळे ही चटणी खूप सुंदर होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्र-मैत्रिणींनो. हा गुजराती पदार्थ आहे, पण चवीला खूप सुंदर आला होता. मला तर खूप आवडला. माझ्या मुलांना पण खूप आवडला. आता इथे आपण खमंग वास येईपर्यंत छान असं बेसन भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं आपण रव्याला वगैरे भाजतो ना, तसं अगदी थोडंसं किंवा लाडवांना भाजतो ना, तसं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही. आता इथे छान असं भाजल्यानंतर आपण इथे 1 चमचा इतकं तेल घालून घेणार आहोत आणि तेल घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्याच्या गुठळ्या नको व्हायला. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे चमच्याच्या साहाय्याने मी छान अशा सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आहे आणि मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना, ते त्यात घालून घेणार आहोत. त्याच्या आधी इथे मी थोडंसं जिरं घालून घेतलं. जिऱ्यामुळे आपली चटणीची चव छान येईल आणि इथे आता मी जे वाटण जाडसर वाटून घेतलं होतं ना, तर ते ह्यात घालून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आणि मग आपण ते मिक्सरचं भांडं छान असं धुवून पुन्हा त्याचं पाणी घालून घेणार आहोत. तर त्याच्या आधी इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे. तर लिंबूमुळे खूप सुंदर आंबट गोड चवीची ही चटणी बनवून तयार होते. तर इथे मी मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलं आणि ते सुद्धा ह्यात घालून घेतलं जेणेकरून आपल्या जी चटणी आहे ना, तिला टेक्स्चर खूप छान येईल आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ पण घालून घ्यायचे. पण मिठाचा व्हिडिओ करायचा राहील माझ्याकडनं. तर इथे मी साखरसुद्धा घालून घेतलेली 1 चमचा बघू शकता. आता इथे पुन्हा एकदा शेवटी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ घालून घेतले. तर बघू शकता आपले ठेपले बनून तयार